नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकणमध्ये मागील आठवड्यात झालेल्या एका खुनाच्या घटनेला वेगळेच वळण मिळाले आहे। हा खून केवळ 2 अल्पवयीन मुलांनी नव्हे तर आणखी 7 ते 8 जणांनी अत्यंत नियोजनपूर्वक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या खुनाच्या घटनेत काही व्यावसायिक मंडळींच्या कुटुंबातील मुलांचा समावेश असण्याची बाब समोर आली आहे। यातील 3 ते 4 जणांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3 पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे। बुधवारी 30 एप्रिल 2025 रोजी किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकास लाकडी दांडकी, दगड आणि धारदार हत्यारांनी जबर मारहाण करण्यात आली। यामध्ये एका 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चाकण शहरात हॉटेल समाधानच्या पाठीमागील बाजूस घडली होती। यामध्ये अरविंद रामप्रकाश राजे वय 29 राहणार आंबेठाण रोड, तनुश्री अपार्टमेंट, नवीन गुडलक हॉटेलच्या मागे, चाकण तालुका खेड असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी खून व गंभीर मारहाणीचे गुन्हे दाखल असलेल्या 17 वर्षे वयाच्या 2 अल्पवयीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेतले होते। यामध्ये अन्य आरोपींचा समावेश असल्याची शक्यता सुरुवातीपासून व्यक्त केली जात होती। अपेक्षेप्रमाणे काही व्हिडिओ सदृश्य पुरावे समोर आल्यानंतर या खुनाच्या घटनेत आणखी काही जणांचा समावेश असल्याची बाब समोर आली होती। सदरचे सबळ पुरावे गुन्हे शाखा युनिट 3 यांच्या हाती लागल्यानंतर त्यांनी यातील अन्य आरोपींपैकी 3 ते 4 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे। अद्यापपर्यंत पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या अन्य आरोपींची नावे उघड केलेली नसली तरी ताब्यात घेण्यात आलेले अन्य संशयित चाकणमधील एका व्यावसायिक कुटुंबातील असल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे केवळ अल्पवयीन मुलांनी खून केला नसून अन्य आरोपींचा देखील यात समावेश असल्याची बाब समोर आली आहे। आता यातील आरोपी आणि सूत्रधार यांच्यापर्यंत पोलीस पाळेमुळे खोदणार का, हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे। खेड तालुक्याच्या पश्चिम भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। खेड तालुक्याच्या पश्चिम भागात चासकमान परिसरातील सायगाव आणि लगतच्या गावांमध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचे येथील पुणे लाईव्हचे प्रतिनिधी शरद बोरकर यांनी कळवले आहे। मका, बाजरी, मिरची, कारले, टोमॅटो बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे। सायंकाळी 6:45 ते 7च्या दरम्यान अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। खेड तालुक्यात टोकेवाडी ते साकुर्डी रस्त्याचे नवीन कॉन्क्रीट काम झाले। यामध्ये रस्त्याच्या लगतच्या नाल्या व गटारी बुजल्या आहेत, त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहत आहे। चाकण आणि लगतच्या सर्व परिसरात शनिवारी 10 मे 2025 रोजी रात्री 8:30च्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली। रात्री उशिरापर्यंत पावसाची मध्यम ते तुरळक बरसात सुरूच होती। संपूर्ण चाकण पंचक्रोशी भागातील वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता। चासकमान परिसरात झालेल्या वळवाच्या पावसामुळे पहिल्याच पावसात ओढ्या नाल्यांना पूर आला असल्याची माहिती स्थानिक पत्रकार निवृत्ती नाईकरे यांनी दिली। शेत शिवारात सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे। या पावसामुळे बाजरी व मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असले तरी पूर्वीप्रमाणेच मे महिन्यात वळवाचे पाऊस पडायला सुरुवात झाल्यामुळे वयोवृद्ध शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे। शनिवारी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने रात्री 8:15च्या सुमारास खेड तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने खेड तालुक्यात मुहूर्तावर लग्न न लावणाऱ्या वराडी मंडळींची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले। रात्री 8:15 नंतर खेड तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। अवकाळी पावसामुळे शिरोली खरपुडी रस्त्यावर गणेश मूर्तिकारांनी बनवलेल्या मूर्त्यांचे नुकसान झाले। सध्या देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने केंद्र शासनामार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी मॉक ड्रिल घेण्याबाबत सूचित केले होते। त्यानुसार वाहन उद्योगाची पंढरी असलेल्या चाकण एमआयडीसी भागात नागरी संरक्षण दल पुणेतर्फे मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते। आज दुपारी 3:20 बॉश कंपनी येथील सायरन वाजवून कंपनी व परिसरातील एकूण 350 पेक्षा अधिक लोक सुरक्षित ठिकाणी एकत्र जमा झाले। यावेळी अग्निशमन वाहन आणि रुग्णवाहिका सहभागी झाले होते। नागरी संरक्षण दलाचे उपविभागीय क्षेत्ररक्षक राहुल पोखरकर यांनी मॉकड्रिलमधील व्यक्तींना आणीबाणीच्या परिस्थितीत शोध व बचाव आणि प्रथमोपचाराबाबत प्रात्यक्षिके सादर केली। सदर मॉकड्रिल वेळी होमगार्ड, आपदा मित्र, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी सहभाग घेतला होता। चाकण आंबेठाण रस्त्यावर वाघजाई नगर कॉर्नर तसेच मुळे वस्ती व ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। फडके वस्ती येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून या ठिकाणी वाहतुकीचा वेग प्रचंड असतो, त्यामुळे या ठिकाणासह इतरत्रही गतिरोधक बसवणे गरजेचे आहे। दवणे वस्ती आसपासच्या परिसरात रस्त्यालगत साईड पट्ट्या भरल्या नसून रस्ता काही ठिकाणी अरुंद आहे व यामुळे अनेक अपघात घडले आहेत।
इथे तातडीने संरक्षक भिंत बांधणे आवश्यक आहे. याबाबत वारंवार कळवून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचे बिरदवडे येथील शैलेश फडके व ग्रामस्थांनी कळवले आहे. प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचवण्यासाठी आळंदी येथे 450 एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आळंदी येथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे खेड तालुक्यात स्वागत केले. यावेळी त्यांनी आळंदीच्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणासंदर्भात सविस्तर चर्चा करत या विषयाकडे तातडीने लक्ष घालण्याची गरज असल्याचे सांगितले. आमदार काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न करून तो लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी केली. आळंदीमधील या कार्यक्रमाला हरिभक्त परायण शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर, आमदार बाबाजी काळे, उमा खापरे, शंकर जगताप, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग, PARDAचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमाप, डॉक्टर भावार्थ देखणे, योगी निरंजन नाथ, ॲडव्होकेट रोहिणी पवार, पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते. ज्ञानपीठ आपल्या हातून व्हावे ही ईश्वराची योजना असावी आणि त्याचे समाधानही असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ज्ञानपीठ तयार करण्यासाठी 701 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ज्ञानपीठाच्या माध्यमातून भारतीय आध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचा शाश्वत विचार जगभरात जाईल. इंद्रायणी नदीचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता. हा आराखडा सर्व मान्यता घेऊन केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच तो मंजूर करून घेण्यात येईल. याद्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह 39 गावातील पाणी शुद्ध करून इंद्रायणीत जाईल. इंद्रायणी नदीचे जल स्वच्छ, निर्मळ आणि पूजनीय होईल असा प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर आळंदी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. यावेळी आळंदी देवस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्यासह विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, PARDAचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डे व देवस्थानचे विश्वस्त आणि मान्यवर उपस्थित होते. गोपाळ काल्याचे कीर्तन अन आमरस मांडे. भोजनाच्या महाप्रसादाने शनिवार 10 मे 2025 रोजी गेल्या 8 दिवस सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सोहळा मोठ्या भक्तिभावाने हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला. आळंदीतील शेतकरी, व्यापारी, कामगार, राजकीय क्षेत्रातील नागरिकांनी मिळून आमरस, भजी, आमटी, भाताचे जेवण केले होते. आळंदीकर तरुणही भाविकांना जेवण, नाश्ता देण्यात मग्न होते. महाप्रसादाचे सेवन करून भाविक पुन्हा घरी परतू लागले. 8 दिवस कीर्तन प्रवचनात मिळालेली संस्काराची शिदोरी घेऊन भाविक माघारी परतले. सध्या भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. अशा परिस्थितीत खेड तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असणाऱ्या कडूस येथील शेतकरी हरिभक्त परायण नामदेव भिकाजी ढमाले, उमेश ढमाले, संतोष ढमाले, मिन्नाथ ढमाले या कुटुंबांनी आपल्या शेतात उभ्या असलेल्या पिकाचे पाणी देणे थांबवून गावासाठी स्वतःच्या मालकीच्या विहिरीचे पाणी नागरिकांना मोकळे करून दिले आहे. गावाची भीषण पाणी टंचाई दूर व्हावी यासाठी हा शेतकरी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने स्वतःच्या विद्युत पंपाद्वारे पाणी विहिरीतून उपसून स्वतः पाईपलाईनद्वारे पाणी गावाच्या विहिरीत सोडले आहे. या शेतकऱ्याला 4 ते 5 एकर शेती असून शेतीमध्ये ऊस, बाजरी, भुईमूग आदीसह तरकारी पिके घेतली आहेत. गावाला विहिरीचे सर्व पाणी दिल्याने हातातोंडाशी आलेली पिके मात्र जगण्याची शक्यता मावळली आहे. कडूसमधील शेतकऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. खेड तालुक्यातील चाकण शिक्रापूर रस्त्याच्या लगत भोसे गावात नदीवर बंधारा आहे. येथे एक बंधारा नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात त्याची अवस्था बिकट झाली असून हा नियंत्रण कक्ष कुणीच राखणदार नसल्याने असा ओस पडला आहे. सुरक्षा रक्षक नसल्याने हा कक्ष उजाड पडलाय. असेच कक्ष सर्व बंधाराच्या लगत असून प्रत्यक्षात या ठिकाणी कोणीच कधीच उपस्थित नसते. पाटबंधारे विभागाने या सर्व बंधारे कक्षाकडे पाठ फिरवली असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी देशाच्या सुरक्षेसाठी साकडं घातलं आहे। भारत पाकिस्तानच्या गोळीचं उत्तर मिसाईलने देत आहे। पाकिस्तानने आपल्या अवकातीत राहूनच भारताशी पंगा घ्यावा, हा नवीन भारत आहे। अन्यथा भारतीय जवान पाकिस्तानचा नामोनिशाण मिटवल्याशिवाय राहणार नाही, असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं। एकनाथ शिंदे हे आळंदीत पत्रकारांशी बोलत होते। संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या 750व्या जन्मोत्सवानिमित्त इंद्रायणी नदीची आरती एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली। एकनाथ शिंदे म्हणाले, देशाचं आणि महाराष्ट्राचं रक्षण व्हावं असं साकडं माऊलींच्या चरणी घातलं आहे। पाकिस्तानला भारतीय जवान चोख प्रत्युत्तर देत असल्याचे देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले। चाकण गावाच्या यात्रेला बैलगाडा शर्यती आणि मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांनी सुरुवात झाली आहे। यंदा यात्रा उत्साहात साजरी होत असून सर्व कार्यक्रम संपन्न होणार आहेत। बैलगाडा घाट यंदा बिरदवाडी येथे होत असून या बैलगाडा शर्यतींना मोठा प्रतिसाद मिळत आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।